प्रेज द लॉर्ड. खुसखुशीत शंकरपाळी ही अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळेत कशी बनते ते आज आपण बघणार आहोत. तर चला कृतीला सुरुवात करूयात. इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. तर जे तुम्ही प्रमाण घेणार ते एका वाटीने किंवा तुमच्याकडे कोणतं तुमचं मापाचं भांडं असेल त्यांनी घ्या, म्हणजे तुम्हाला ते सोयीस्कर पडेल. तर इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते. कोणताही गोड पदार्थ करत असताना त्यामध्ये थोडं तरी मीठ घालावं, त्यामुळे गोडाचं प्रमाण जे आहे ते बॅलन्समध्ये राहतं आणि चव देखील छान येते. आता यामध्ये आपण अर्धा वाटी हे मी इथे उकळून घेतलेलं तूप आहे. तर हे बघा बुडबुडे कसे आले. तर तुम्ही डालडा, तेल, तूप काहीही वापरू शकता. तर इथे मी 2 मोठ्या वाट्या भरून मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये अर्ध्या वाटीला थोडं कमी या प्रमाणामध्ये तूप घातलेलं आहे गरम असं. आता हे छान मिक्स करून घेऊयात. हे छान असं मिक्स करून घेऊयात. त्याच्यानंतर हे हाताने मिक्स करून घ्यायचं. तर अगदी सोपी पद्धत आहे. तर मी इथे फक्त मैद्याच्या शंकरपाळ्या बनवते. काही काही लोक याच्यामध्ये रवा घालतात, पण नुसतं मैद्याच्या पण अगदी खुसखुशीत होतात. तर यामध्ये सोडा, बेकिंग पावडर काही एक घालायचं नाही आहे. काहीच वेळामध्ये आपली शंकरपाळी एकदम खुसखुशीत होते, अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारी. तरी ते आपण तूप छान पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि पीठ हे बघा अगदी मऊसूत दिसतंय. तर अशा प्रकारे हे आपलं परफेक्ट मेजरमेंट आहे. तर ज्या वाटीने मी मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने तूप देखील घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने साखर. तुम्ही देखील कोणत्याही मापाने घ्या, पण एकसारख्या मापाने घ्या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सोयीस्कर पडेल. तर आता 2 वाटी मैद्यासाठी मी ते 1 वाटी साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण हे जे प्रमाण आहे ते यासाठी योग्य आहे. तर याच्या शंकरपाळ्या खूपही गोड होत नाहीत, खूपही फिक्या होत नाहीत. ते जितक्या योग्य तितक्या होतात. तर हे आता परत छान मिक्स करून घेऊयात. तर आता साखर देखील छान मिक्स झालेली आहे. तर आता इथे थोडं थोडं पाणी घालून मी मळत आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दूध घालून देखील मळू शकता, पण मी ते पाण्याने मळत आहे. इथे बघा घट्टसर असा छान गोळा मळून झालेला आहे. तर तुम्ही जास्त वेळ ठेवणार तर जास्त वेळ ठेवू शकता. तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही अगदी 10 मिनिटात देखील याच्या शंकरपाळ्या बनवू शकता. तर इथे बघा पीठ छान मुरलेलं आहे. तर छान असं परत एकदा जरासं मळून घेऊयात, म्हणजे एकसारखा गोळा करून घेऊयात त्याचा. तर असा जाडसर गोळा करून घ्यायचा. थोडासा सुक्का मैदा आणि आता हे छान लाटून घेऊया. तर लाटताना अगदी पातळ लाटायचं नाहीये, तर जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. तर हे बघा पीठ छान असं मस्त सॉफ्ट झालेलं आहे, त्यामुळे कुठेही क्रॅक्स पडत नाहीये. तर सांगितलेल्या प्रमाणात मळलं तर पीठ छान होतं आणि त्याच्या शंकरपाळ्या देखील. इथे छान असं जाडसर लाटून घेतलेलं आहे. तर आता इथे मी पिझ्झा कटरच्या साह्याने कट करून घेत आहे. तुम्ही सुरीच्या साह्याने किंवा तुमच्याकडे चिरणी असेल तरीही तुम्ही चिरून घेऊ शकता. तर हे बघा अशा प्रकारची चिरणी असते, चिरणीने पण चिरू शकता. तर शेप आणि साईज तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही करू शकता. तर हे बघा अशा प्रकारे मी सगळे शंकरपाळे चिरून घेतलेले आहेत. मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये 1 चिमटभर मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून ज्या शंकरपाळे होणार आहेत त्या अगदी खुसखुशीत होतीलच आणि त्यासोबतच कमी तेलकट होतील. तर तेलामध्ये मीठ टाकल्यामुळे तो पदार्थ तेल शोषून घेत नाही, हे मी माझ्या जवळपास सगळ्या तळणीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. तर आपण हे तयार करून घेतलेले शंकरपाळे. तर आता तेल छान आपलं तापलेलं आहे, मी बघितलेलं आहे. आणि तेल तापलंय की नाही हे बघायची मी पद्धत देखील तुम्हाला सांगितलेली आहे. तर काही काही लोकांना तेलात डायरेक्ट टाकताना भीती वाटते चटका बसेल. तर आधी तुम्ही असं झाऱ्यावर शंकरपाळ्या घाला आणि मग हळूहळू असं सोडून द्या. तर ही पण एक बेस्ट आयडिया आहे.
तेलामध्ये कोणताही पदार्थ तळताना. तर शंकरपाळ्या भाजताना खूपही हाय फ्लेमवर भाजायचे नाही आहेत, मध्यम अशा आचेवर भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून आजपर्यंत छान असे शंकरपाळे खुसखुशीत होईल. तर हे बघा, तेलात टाकल्यानंतरच छान असा रंग बदललेला आहे आणि मस्त टपोरा टपोरा शंकरपाळ्या दिसत आहेत आणि आकार देखील वाढलेला आहे. हे बघा, पीठ मस्तच फुगलंय, छान मुरलेलं आहे. तर हे बघा, रंग बदललेला आहे आणि अशाच रंगावर आपल्याला शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, मस्त खुसखुशीत टपोरा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी अगदी सोपी आहे ना. साखर विरघळायचं टेन्शन, सगळं डायरेक्ट मळायच्या आणि शंकरपाळ्या करायच्या. खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत, अगदी खुसखुशीत दिसत आहेत आणि ते बघा कसे लेयर्स दिसत आहेत, म्हणजे पिठाला भेगा पडल्यात. तर अशीच शंकरपाळी आपल्याला हवी आहे. तर एक तुम्हाला अगदी हे बघा, एका बोटाच्या साह्याने मी दाखवते तुम्हाला. तर अगदी मस्त अशी होते. अशाच नवीन नवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपींसाठी ब्लेस फूड रेसिपी हे आपले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.